गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. पेपर फर्स्टचा 5th चॅप्टर आहे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम आपल्या डेली बेसिसवर किंवा थोडक्यात आपण जे रोज यूज करतो त्याच्यावरती बेस्ड असणारे काही पॉईंट्स आहेत जे आपल्या जनरल नॉलेजवर डिपेंड असणारा चॅप्टर आहे म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, दॅट इज सायन्स नाउ अडेज. विदाउट कम्युनिकेशन थिंग्स आर डिफिकल्ट. आपण जर समजा कुठलीही गोष्ट करत असताना जर कम्युनिकेट केलं नाही समोरच्या सोबत, बरोबर, ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचे तिथं काम करत असताना समोरच्याशी आपण जर संवाद साधला नाही, बरोबर आहे, तर कुठलंही काम करणं अवघड आहे. आपल्याला कम्युनिकेशन नेसेसरी आहे, तरच आपण कुठलीही गोष्ट इझी करू शकतो किंवा सोपी करू शकतो. कम्युनिकेशन कॅन बी डन बाय मेनी वेज. टू पीपल्स मे कम्युनिकेट विथ इच अदर अँड विथ अदर्स थ्रू speech or graphical symbols or by using behavioral communication, etc. In past days, communication over longer distance was done by using carrier P-guns. आपल्याला माहीत होते. नंतर using light beams, etc. But as the invention in the electronics takes place, then way of communication also increased. Nowadays, we use electronic communication mostly. Electronic communication started with wire telegraphy in the 18th century. After that, radio communication is possible only because of invention of the triodes. After triodes, invention in semiconductor technology is extraordinary, which have given the components like transistor and now integrated circuits. These components are much more effective functioning communication. कम्युनिकेशन जे आहे ते जुन्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की कुठंतरी लाईट चमकून किंवा कबुतराच्या माध्यमातून समजा कम्युनिकेशन केलं जायचं, बरोबर आहे. कबुतराच्या गळ्यामध्ये चिठ्ठी बांधली जायची आणि दूरवरती त्याला पाठवलं जायचं. तो ठराविक अंतरावर ठराविक ठिकाणी तो जाऊ शकत होता पाहिजे त्या ठिकाणी. त्याला तशा प्रकारची ट्रेनिंग दिलेली असायची, बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स ही जी ब्रांच आहे फिजिक्सची, याच्यामध्ये ज्यावेळेस इन्व्हेन्शन झालं, ज्यावेळेस ट्रायोडचा शोध लागायच्या अगोदरची थोडी गोष्ट म्हणजे त्यावेळेस टेलिग्राफी जी आहे, म्हणजे आपण टेलिफोन वापरत होतो, त्या ठिकाणी वायरचा यूज केला जात होता, बरोबर आहे. त्या वायर थ्रू आपण टेलिफोनमध्ये इकडून तिकडे दुसऱ्या ठिकाणी आपण बोलू शकत होतो. नंतर मग ज्यावेळेस रेडिओ ट्रान्झिस्टर असेल किंवा रेडिओ कम्युनिकेशन जे आहे, रेडिओ कम्युनिकेशन ज्यावेळेस पॉसिबल झालं ते कशामुळे पॉसिबल झालं तर फक्त ट्रायोडमुळे पॉसिबल झालं. आणि ट्रायोडच्या नंतर मग त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन केलं गेलं सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीमध्ये. आणि ट्रान्झिस्टरसारखे जो इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे इलेक्ट्रॉनिक्समधला सर्वात इम्पॉर्टंट पार्ट त्याच्या इन्व्हेन्शनमधला जो तो आहे तो ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टरचं इन्व्हेन्शन झाल्यामुळं सर्वच्या सर्व गोष्टी आज पॉसिबल आहेत. आणि त्याच्यामुळं नंतर आता इंटिग्रेटेड सर्किट आपण पाहिजे तसे बनवू शकतो. हे जे कंपोनंट्स आहेत हे मोर इफेक्टिव्ह आहेत कम्युनिकेट करण्यासाठी किंवा आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन यूज करण्यासाठी. मॉडर्न कम्युनिकेशनमध्ये हे सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. A modern communication system is that which first of all sorts, process and sometimes the information is sorted before transmission, and the use of satellites and the fiber optics has made communication even more widespread, easy with an increasing demand for computers and other data communications. आता बघू आपण डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन. एक्झामला डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन विचारतात आणि त्याची ब्लॉक डायग्राम देखील विचारतात कम्युनिकेशन सिस्टीमची. मी काढून दाखवतो. डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन. डेफिनेशन काय सांगता येईल? इट इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस ऑफ कन्व्हिनियंट ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन, दॅट इज सिग्नल, फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ओव्हर लॉंगर डिस्टन्स. त्यालाच काय म्हणतो आपण? कम्युनिकेशन असं म्हणतो. काय म्हणलं प्रत्येक वेळेस सांगतो, इट इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस ऑफ कन्व्हिनियंट ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन, बरोबर आहे. कन्व्हिनियंट प्रोसेस म्हणजे काय? थोडक्यात आपल्या जी सोयीची आहे
जे आपण सहजासहजी पाठवू शकतो. आता समजा फॉर एक्झाम्पल समोरच्याला आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, आपण सरळ सरळ फोन घेतो आणि इथून समजा 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती एखादा व्यक्ती आहे समजा, त्याच्याशी आपल्याला बोलायचं आहे. तिथपर्यंत जाऊन बोलणं ठीक राहील का आपण इथून मोबाईलवरून फोन करून त्याला बोलणं ठीक राहील? बरोबर आहे. म्हणजे आपल्याला त्यासाठी 2 मिनिटासाठी समजा काहीतरी बोलायचं आहे, तर आपण सरळ फोन काढतो खिशातून, त्याचा नंबर डायल करतो आणि त्याला बोलतो. पण समजा तुमच्याकडे फोन नाही आणि त्या व्यक्तीकडेही फोन नाही, बरोबर आहे, आणि त्या व्यक्तीशी आपल्याला कम्युनिकेट करायचं, तर आपल्याला काय होईल, खूप अवघड जाणार आहे. किंवा दुसऱ्या कुठल्याही मार्गाने आपण त्याला कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला तर ती आपल्यासाठी कन्व्हिनियंट असणार नाही ती प्रोसेस. बरोबर आहे. म्हणून त्यांनी काय म्हणले, द प्रोसेस ऑफ कन्व्हिनियंट ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणे एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसला, जे लॉंगर डिस्टन्सला आहेत, त्यालाच काय म्हणतो आपण, कम्युनिकेशन असं म्हणतो. त्याची ब्लॉक डायग्राम जी आहे, ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. बघा, ब्लॉक डायग्राममध्ये सुरुवातीला काय आहे, इनपुट इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर इनपुट ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसरचं काम काय आहे ते आपण याच्या अगोदर चॅप्टरला पाहिलेलं आहे. इनपुट ट्रान्सड्यूसर, बरोबर. त्याच्यानंतर ट्रान्समीटर, त्याच्यानंतर कम्युनिकेशन चॅनल ऑर मीडियम, कुठलं मीडियम तुम्ही यूज करताय. त्याच्यानंतर रिसिव्हर, त्याच्यानंतर आउटपुट ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर या ठिकाणी 2 वापरलेले आहेत, एक इनपुट आणि दुसरा आउटपुट. आणि त्याच्यानंतर आउटपुट ओरिजिनल इन्फॉर्मेशन. एवढे पार्ट्स किंवा त्या ब्लॉक डायग्राममध्ये एवढे कंपोनंट्स आहेत. बघा काय म्हणलं आपण याच्यामध्ये, इट कन्सिस्ट ऑफ मेनी ब्लॉक्स विच आर इनपुट ट्रान्सड्यूसर, ट्रान्समीटर, कम्युनिकेशन चॅनल ऑर मीडियम अँड नॉईज, नंतर रिसिव्हर, नंतर आउटपुट ट्रान्सड्यूसर. आता याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण 1 बाय 1 पाहणार आहोत, की नेमकं प्रत्येक याच्यामधला ब्लॉक काय काम करतो. बरोबर आहे. इनपुट ट्रान्सड्यूसरचं काम काय आहे, द इनपुट इन्फॉर्मेशन. समजा फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, आपण फोनवरून बोलतोय 2 लोक, बरोबर आहे. तुम्ही जे काय बोलताय ते काय आहे, इनपुट इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्ही प्रोव्हाइड केली. ती कुठं जाते सुरुवातीला, तर इनपुट ट्रान्सड्यूसरकडे जाते. मग इनपुट ट्रान्सड्यूसर काय करतो, तर ते आपण पाहतोय अगोदर. इनपुट इन्फॉर्मेशन ऑर डेटा ऑर ओरिजिनल व्हॉइस सिग्नल विच इज टू बी ट्रान्समिटेड ओव्हर अ लॉंगर डिस्टन्स इट इज फर्स्ट ऑफ ऑल converted into a suitable form to that required to be transmitted through transmitter. And the input information, computer data or original voice which are in non-electrical form, they are converted into reliable electrical form by using an electronic circuit or an component called as input transducer. And after converting this input information, this is given to the transmitter section. ट्रान्सड्यूसर हे एक असं डिव्हाइस आहे किंवा असा कंपोनंट आहे की तो काय करतो, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला किंवा कुठल्याही ज्या क्वांटिटीचा आपल्याला मेजरमेंट करायचं आहे त्याला अगोदर तो इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्व्हर्ट करतो. आता आपला व्हॉइस आहे, आपला व्हॉइस एका पर्टिक्युलर वेव्हजमध्ये किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमध्ये किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करणं आणि नंतर मग तो डेटा कन्व्हर्ट करून ट्रान्समिट करणं किंवा ट्रान्समिटर सेक्शनला पुढे पाठवण्याचं काम कोण करते, हा इनपुट ट्रान्सड्यूसर करतो. समजलं. ट्रान्सड्यूसर आपण डिफरंट टाईपचे बघितलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते किंवा व्हॉइस एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. बरोबर आहे. तसं या ठिकाणी आपण फोनवरून बोलत असताना ज्यावेळेस आपण जो आवाज देतोय तो आवाज म्हणजे इनपुट इन्फॉर्मेशन आहे. ती इन्फॉर्मेशन
किंवा तो डेटा इनपुट डेटा ट्रान्सड्युसर हा काय करतो, कन्वर्ट करतो कशामध्ये, इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये, आणि परत त्याला तो ट्रान्समीटर सेक्शनकडे प्रोव्हाइड करतो किंवा ट्रान्सफर करतो. आता बघा सेकंड आहे ट्रान्समीटर. दिसतो आपल्याला सेकंड काय आहे, ट्रान्समीटर. ट्रान्समीटर इज जनरली अँड अँटेना. ट्रान्समीटर काय आहे, एक अँटेना आहे विच रॅडिएट्स एनर्जी in the form of electromagnetic field, but a transmitter consists of different electronic circuits like oscillator circuit, RF buffer, modulator, amplifier, power amplifier, analog to digital and digital to analog converter etc. आता याचे काय सर्व गोष्टी बोललो मी आत्ता. काय म्हणले, ट्रान्समीटर हा फक्त काय साधा ट्रान्समीटर म्हणजे काय, तो एक डिव्हाइस नाही, तो नंबर ऑफ कंपोनंट्सपासून तयार झालेला आहे. एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, त्याच्यामध्ये त्यात आता ऑसिलेटर आपल्याला माहिती आहेत, LC ऑसिलेटर आहे, RC ऑसिलेटर आहे, बरोबर आहे. डिफरंट टाईपचे ऑसिलेटर्स आहेत, डिफरंट टाईपचे फिल्टर्स देखील आहेत. तर त्याच्यामध्ये RF बफर, ऑसिलेटर सर्किट, मॉड्युलेटर, ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायरचं काम आपल्याला माहीत आहे, बरोबर आहे. सिग्नल्सला ॲम्प्लिफाय करण्याचं काम ॲम्प्लिफायर करतो. पॉवर ॲम्प्लिफायर्स, बरोबर आहे. तर नंतर ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. ॲनालॉग म्हणजे काय, ॲनालॉग म्हणजे थोडक्यात हा गाडीवरचे जे मीटर्स असतात त्यांच्यावरती एक पॉईंटर असतो बघा अशा प्रकारचा जो मूव्ह होतो, त्याला म्हणायचं ॲनालॉग मीटर्स. तर डिजिटल मीटर कुठले ज्याच्यावरती आपले नंबर दिसतात, तर तसं ॲनालॉगचं डिजिटलमध्ये कन्व्हर्जन किंवा डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्जन या सर्व गोष्टी त्या ट्रान्समीटरवरती बसवलेल्या असतात, बरोबर आहे. ईच सर्किट परफॉर्म्स अ काइंड ऑफ फंक्शन and at least the output from the RF power amplifier is given to the antenna which radiates this output in surrounding space in the form of electromagnetic spectrum or wave. आपला जो मोबाईल आहे, मोबाईलला पण वरच्या बाजूला एक स्मॉल होल असते बघा, बरोबर आहे. तर तिथून सिग्नल्स किंवा तिथून वेव्ज जे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज त्या इमिट होत असतात. आपल्या मोबाईलची फ्रिक्वेन्सी 2.5 हर्ट्ज अशी काहीतरी आहे, बरोबर, गिगाहर्ट्ज. तर त्या फ्रिक्वेन्सीची रॅडिएशन्स तो इमिट करत असतो. त्याच्या रेंजमध्ये जर समजा मोबाईलचा टॉवर असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, आपण दुसऱ्याला फोन लावू शकतो किंवा दुसऱ्याचा फोन आपल्याला येऊ शकतो, बरोबर आहे. अदरवाईज आपण त्या ठिकाणी दुसऱ्याचा फोन रिसीव्ह करू शकत नाही किंवा दुसऱ्याला फोन लावू शकत नाही. आपण एखाद्याला हॉटस्पॉट हे करतो बघा, ऑफर करतो, तर त्याचा अर्थ देखील तोच आहे. तिथे देखील आपण काय करतो, ॲज अ अँटेना म्हणून आपला मोबाईल त्या ठिकाणी वर्क करतो आणि काही अंतरावरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज किंवा रॅडिएशन्स इमिट करतो. आणि त्या रेंजमध्ये जर समजा कुठला दुसरा मोबाईल असेल तर तो आपल्या हॉटस्पॉटला किंवा त्या सोडलेल्या रॅडिएशन्सला ॲक्सेप्ट करून त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतो, बरोबर आहे. ठीक आहे, हे झालं ट्रान्समीटर. आता याच्यानंतर असेच काही आहेत कम्युनिकेशन चॅनल आहेत, त्याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत. वायर्ड मीडियम आहे, वायरलेस मीडियम आहे, आणि नंतर मग रिसिव्हर आणि आउटपुट ट्रान्सड्युसर ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ, ज्याच्यामध्ये टाईप्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम आपण घेणार आहोत. थांबू आज या ठिकाणी. थँक्यू.